जय गुरुदेव. अकार उकार मकार हे माझे अंश साचार, परी तुझे संबंधे उच्चार, होत असे मम सत्ते. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायातून ओंकाराचं स्वरूप सांगत आहेत. हे स्वरूप सांगत असताना शिव आपलं निर्गुण निराकार स्वरूप सांगत आहेत. ओंकारामधले जे 3 अक्षर आहेत अ उ म, अकार उकार आणि मकार, हे 3 अक्षर म्हणजे प्रणवाचे 3 भाग आहेत. हे सृष्टीचं मूळ बीज आहेत आणि हे अव्यक्त आहेत. अव्यक्त शिव व्यक्त स्वरूपात त्याच्या शक्तीच्या रूपात प्रकट होतो. तर माऊली म्हणतात, अकार उकार मकार हे माझे अंश साचार. हे 3ही ओंकाराचे जे भाग आहेत ते माझं अव्यक्त स्वरूप आहे. पण याचा ओम म्हणून उच्चार करण्यासाठी वाणीची आवश्यकता असते. ती वाणी म्हणजे देवी पार्वती, ती शक्ती तुझी आहे. मी अव्यक्त आहे. व्यक्त होण्यासाठी प्रकृती लागते, शक्ती लागते, विमर्श शक्ती लागते. मी माझं स्वरूप, माझं सगुण साकार स्वरूप विश्वरूपात मला येण्यासाठी माझी शक्ती लागते. जरी असं असलं, तुझ्या शक्ती रूपानं जरी त्याचा उच्चार होत असला, तर त्या वाणीला प्रकट होण्यासाठी जी चैतन्याची सत्ता लागते ती माझी सत्ता आहे. असं या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आपण या ओवीचं थोडं आध्यात्मिक चिंतन करू. माऊली म्हणतात, अकार उकार मकार हे माझे अंश साचार. येथे भगवान शिव सांगत आहेत, ओम हा जो प्रणव मंत्र आहे, जो विश्वाचा मूळ नाद आहे, त्याचे 3 भाग अ उ आणि म हे माझ्या अस्तित्वाचे अंश आहेत. अकार म्हणजे जागृत अवस्था, उकार म्हणजे स्वप्न अवस्था आणि मकार म्हणजे सुषुप्ती अवस्था. भगवान शिव स्पष्ट करत आहेत, हे सर्व माझंच स्वरूप आहे, माझ्या बाहेर काहीही नाही. ही सृष्टी माझ्यातूनच उत्पन्न झाली, पण मी निर्गुण निराकार शुद्ध चैतन्य स्वरूप शिव. ज्यावेळेस मला प्रथम स्फुरण झालं, इच्छा झाली, मला आनंद घ्यायचा आहे, आनंद घेण्यासाठी काहीतरी करायचं आहे, ही इच्छा म्हणजे शक्ती तत्व आहे. पुन्हा त्या शक्ती तत्वातूनच सदाशिव तत्व, ईश्वर तत्व, शुद्ध विद्या तत्व, अशा क्रमानं 36 तत्वाची ही सृष्टी उत्पन्न झाली. या 36 तत्वातले 35 तत्व म्हणजे शक्तीच्या, शिवाची जी शक्ती आहे, जी अविनाभाव संबंधाने असलेली विमर्श शक्ती आहे, हे प्रकट विश्व म्हणजे त्या शक्तीचं स्वरूप आहे. आणि ह्या विश्वाला चालवणारी सत्ता म्हणजे ते शिव आहे, ते ओंकाराचं स्वरूप आहे. असं माऊली इथं म्हणतात, परी तुझे संबंधे उच्चार. हा या ओवीचा गाभा आहे. ह्या ओवीत दडलेलं परम रहस्य आहे. शिव हे शुद्ध चैतन्य, जिथे संकल्पही नाही, विकल्पही नाही, कसली इच्छा नाही, आकार नाही, रंग नाही, रूप नाही, काहीच नाही. पण त्या शिवाला मी एक आहे, अनेक व्हायची ही इच्छा झाली. ती इच्छा म्हणजे भगवती आदिशक्ती पार्वती. आणि शिव म्हणतात, हे पार्वती, जरी अकार उकार आणि मकार हे माझे अंश असले तरी जोपर्यंत
तुझा संबंध येत नाही तोपर्यंत ते अव्यक्त असतात. प्रकट होण्यासाठी शिवाला शक्तीची आवश्यकता असते. ती शक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, शिवाची इच्छाशक्ती, जी शिवाला निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकार रूपात आणते. आणि त्या शक्तीच्या माध्यमातून वाणीतून ओम असा उच्चार होतो, त्याचं प्रकटीकरण होतं. जोपर्यंत शुद्ध चैतन्य ऊर्जेशी जोडले जात नाही तोपर्यंत सृष्टीची निर्मिती किंवा शब्दाची उत्पत्ती शक्य नाही. म्हणजेच शिवाला च्या अस्तित्वाला, त्या निर्गुण निराकाराला आकार देण्याचे काम पार्वती म्हणजे शक्ती करते. असं जरी असलं तर पुढं म्हणतात, होत असे मम सत्ते. येथे अद्वैत प्रस्थापित केलेले आहे. शक्ती जरी विश्वरूपातून शिवाला प्रकट करत असली, व्यक्त करत असली, तर त्या शक्तीला सामर्थ्य कुठून येतं? आमच्या वाणीतून ओम उच्चार निघतो, ओम नमः शिवाय उच्चार निघतो. त्या उच्चार करण्याला सामर्थ्य आमच्या अंतकरणात असलेल्या, आमच्या देहात ओतप्रोत भरलेल्या चैतन्याच्या शक्तीनंच उच्चार होतो. त्या चैतन्याच्या शक्तीनं डोळे पाहतात, कान ऐकतात, वाणी उच्चार करते, हात काम करतात, पाय चालतात. ही सत्ता कुणाची आहे? तर त्या चैतन्याची आहे, त्या शिवतत्वाची आहे. म्हणून शिव म्हणतात, तुझ्या माध्यमातून जरी ओंकार व्यक्त होत असला, त्याचा उच्चार होत असला, तर त्यामागे कार्य करणारी सत्ता केवळ माझी आहे. जसे सूर्याचा प्रकाश सूर्याशिवाय राहू शकत नाही, तसे शक्तीचा उच्चार हा शिवाच्या सत्तेनं, सत्तेविना शक्य नाही. तर या ओवीतून आपल्याला शिव आणि शक्ती ही अभिन्न आहेत हा भाव लक्षात येतो. शिव म्हणजे आकार उकार मकार हे तीन ओंकाराचं स्वरूप आहे, आणि शक्ती ही वाणी किंवा उच्चारण्याची क्रिया आहे. मम सत्ते म्हणताना इथं एकत्व आहे. क्रिया आणि अस्तित्व हे दोन नसून एकच आहे. याचा अर्थ शिव म्हणतात की तू शक्ती आणि मी शिव वेगळे नाही. विश्वाचा जो हा ओंकारमय खेळ चालला आहे, त्यात व्यक्त होणारी ऊर्जा तू आहेस, आणि त्या ऊर्जेचा जो मूळ आधार आहे तो मी आहे. तुझ्या विना मी अव्यक्त आहे, माझ्या विना तू निर्जीव आहेस. असं या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली ओंकाराचं स्वरूप सांगतात. ओम शांती शांती शांती.